पुण्यामधल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामधली मोठी अपडेट येते। पोर्शे कार प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीच्या मानसिकतेवरही परिणाम होणं स्वाभाविक आहे असं हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंय। जामीन मिळाल्यावर बेकायदेशीरित्या मुलाला बालसुधारगृहात डांबलं असा आरोप करत मुलाच्या आत्याने हायकोर्टात धाव घेतली। त्यावर आता सुनावणी पूर्ण करत कोर्टाने निकाल राखून ठेवला। या प्रकरणावर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे। अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर कुठल्या प्रकारची कस्टडी दिली असा सवाल हायकोर्टाने केला। राज्य सरकारने केवळ कायदेशीर गुणवत्तेच्या मुद्द्यांवर इथे युक्तिवाद करावा असं न्यायमूर्ती भारती डोंगरे यांनी बजावले। हायकोर्टाने सरकारला काही सवाल केले आहेत। अशा कस्टडीसाठी बालसुधारगृह कसं योग्य ठरेल असा प्रश्न विचारण्यात आलाय सरकारला। जामीन दिलेल्या व्यक्तीला पुन्हा कोठडीत टाकलं नाही हे सिद्ध करावं। 14 दिवसांच्या कोठडीत मुलाला घरी जाण्याची मुभा दिलीत का हाही प्रश्न विचारण्यात आलाय। त्याला इतरत्र जाण्याची मुभा असताना त्यावर गदा का आणली? कोणीतरी पुढे यावं, मग तुम्ही मुलाला बाहेर पाठवणार अशी अपेक्षा आहे का? हे सगळे प्रश्न हायकोर्टाने आता सरकारला विचारले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।